बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपेसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही। जौवरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे। श्रोते हो, माऊली याचा भावार्थ समजावतात। ज्याप्रमाणे पोट भरून तृप्ती झाल्यावर स्वयंपाक करण्याची साधनेही आपोआप संपतात, त्या स्वस्वरूपानंदात निमग्न झाल्यावर त्या निरंकुशा तृप्तीने कर्मेही उरतच नाही। अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान अंतःकरणात अभिव्यक्त झाले नाही, तोपर्यंत ह्या कर्मयोगाचे साधन म्हणून आचरण करणे अवश्य आहे। मनोनी तू नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे राहटे। जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पातले जगे। माऊली म्हणतात, म्हणून नेहमी सर्व फळाची आशा सोडून देऊन तू निरंतर उचित अशा स्वधर्माचे आचरण करीत राहा। पार्था, ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले, तेच या जगात खरोखर उत्तम मोक्षपदात प्राप्त झाले। देख पा जनकाधिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले। या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल। जे आचरता आपण पया, देखे लाखे लोका यया, तरी चुकेल अपया प्रसंगेची। देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी। मार्गी अंधार सरिता, पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म जैसा आचरोणी। हा गा ऐसे जरी निकिजे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी आणि जे मार्गाते या। श्रोते हो, माऊली याचा गण असा भावार्थ समजवतात, सांगतात। हे पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करिता जनकाधिक चित्तशुद्धी ज्ञानद्वारा मोक्षसुखात प्राप्त झाले। याकरिता पार्था, कर्माचे ठिकाणी तू आस्था ठेवणे जरुरी आहे, कारण त्या आस्थेपासून आणखी एक सहजासहजी उपयोगी होणार आहे। तो असा आहे, कारण कर्माचे आपल्याकडून आचरण झाले असता अज्ञ लोकांना सहज कित्ता गिरविता येईल, वळण लागेल आणि त्यामुळे त्यांची कर्मविलोपापासून होणारी दुःखे अनायसे नाही तशी होतील। असे पहा की जे कृतार्थ झाल्यामुळे सहजच निष्काम झाले आहेत, त्यांनाही लोकांवर त्यात वळण लावण्याचे उपकार करण्याचे कर्तव्य लोकदृष्ट्या राहिलेच आहे। जसा आंधळ्याच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य आंधळ्या सांभाळून त्याच्या चालीप्रमाणे मार्ग चालतो, त्याप्रमाणे ज्ञानांनी स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनात धर्माचे स्वरूप स्पष्ट करून योग्य मार्गास लावावे। अरे, जर ज्ञानांनी अशा प्रकारचे वर्तन केले नाही, तर अज्ञानी लोकांस काय कळेल? धर्माचरणाचे वळण कसे लागणार आणि त्यांना योग्य असा मार्ग तरी कोणत्या उपायाने समजेल? येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। हे ऐसे स्वभावे, मनोनी कर्म न संडावे, विशेषी आचरावे लागे संती। श्रोते हो, माऊली सांगतात, लोकात सामान्य नियम असा आहे की श्रेष्ठ लोक धर्मबुद्धीने जे आचरण करीतात त्याला धर्म असे नाव ठेवून, इतर लोक सामान्य लोक धर्मबुद्धीने त्या कर्माचे आचरण करीतात, असे हे वळण स्वभावताच आहे। म्हणून थोरांनी कर्माचा त्याग करू नये आणि साधू संतांना तर सत्कर्माचे आचरण विशेष काळजीने करणे आवश्यक आहे। आता अनिकाची या गोठी, कायशा सांगो किरटी, देखे मीच ये राहाटी वर्तत असे। काय साकडे काही माते, की कवणे एक आते, आचरे मी धर्माते म्हणती जरी, तरी पुरतेपणा लागी, आणिकू दुसरा नाही जगी। ऐशी सामग्री माझ्या अंगी जानसी तू, मृत गुरुपुत्र आणिला, तो तुआ पवाडा देखला, तोची मी उगला कर्मी वर्ते। श्रोते हो, माऊली याचा गहन भावार्थ समजवतात।
अर्जुना, आता फार लांब अशा दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगत बसू. मी स्वतः या धर्माचरणाच्या मार्गाने वागत आहे, हे पाहत नाहीस का तू. बरे, आता मला काहीतरी संकट पडेल असेल म्हणून किंवा मी कसली तरी इच्छा धरली आहे म्हणून मी स्वधर्माचे आचरण करीतो असे तू जर म्हणशील तर या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर्य आणि संपन्न असा दुसरा माझ्या तोडीचा कोणीही नाही. असे हे सामर्थ्य माझ्या अंगात असल्याचे तुला माहीत आहेच. अरे, सांदीपन गुरुचा मेलेलाही मुलगा आणून दिला नाही का. तो माझा पराक्रम तू पाहिला आहेस. पण असाही जो मी निश्चय नित्य संतुष्ट, तो सुद्धा मुकाट्याने कर्ममार्गाचे आचरण करीत आहेस. आम्ही पूर्ण कामे होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ही आमुची वास पाहावी मग वर्तते परी जाणावी. ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. मनोनी समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविषे कर्मा ते त्यजावे ना. श्रोते हो, माऊली याचा गण भावार्थ समजवतात. जर आम्ही निरीच्छ होऊन आत्मानंद स्थितीमध्येच निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही तर प्रजा भवसागरातून कोणत्या तरुणोपायाने पार पडेल. वास्तविक संप्रदाय असा आहे की या लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहावे व मग धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावी. ही जी लोकांची राहाटी आहे ती आम्ही धर्माचरण केले नाही तर सर्वच बिघडून जाईल. म्हणून जो या लोकात समर्थ व सर्व ज्ञान संपन्न असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. देखे फळाची या आशा आचरे कामकू जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही. जे पुढती पार्था ते सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकी नोहावे लोकांप्रती. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. हे पहा, फलाची इच्छा करणारा पुरुष फलाशयाने जितक्या दक्षतेने कर्माचरण करीतो त्याप्रमाणे निरीक्षित ज्ञानवानानेही तितक्या दक्षतेने कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे. कारण अर्जुना, लोकसंख्या म्हणजेच पुढे होणाऱ्या व्यवस्थित लोकसमुदायाचे पुन्हा पुन्हा सर्व रीतीने संरक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या वैदिक सरळ मार्गात लावावे. परंतु सामान्य जनाला लोकबाह्य वागण्याचे आपण कोणी अलौकिक लोकांपेक्षा वेगळे श्रेष्ठ पुरुष आहोत असे भासून देऊ नये. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. मनोनी बाळका जैसे नेदावी धनुर्धरा तैसे कर्मी जया अयोग्यता. तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. ते सत्क्रियाची लावावी तेची एका प्रशंसावी. नैष्कर्मीही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. जैसी बहुरूपियांची राऊ प्राणी स्त्री पुरुष भाव नाही मनी. परी लोक संपादनी तैसीच करीती. माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात. त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्ध होण्याचे पूर्वी त्यांना नैष्कर्म्य ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये. जसे जे लहान मूल स्तनपान देखील मोठ्या आयाशाने करीते ते पक्वान कसे बरे खाणार. म्हणून अर्जुना, त्या तान्या मुलाला ते देऊच नाही. तसेच यथाशास्त्र कर्माचरण करण्यास जो अधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी नैष्कर्म्यता थट्टेने सुद्धा सांगून प्रकट करू नये. त्याला सत्कर्मानेच आचरण करण्यास लावावे. त्या सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनी सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. केवळ लोककल्याणाकरिता सिद्धपुरुषांनी कर्मयोगाचे आचरण केले असता त्यांना कर्मबंध भोगावं लागणार नाही, हे मात्र लक्षात ठेवावे. बहुरूप्यांनी जरी राजकारणीची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्रीपुरुष भाव मुळीच नसतो. पण लोकांना घेतलेल्या सोंगाची बतावणी योग्य आहे असे दाखविण्याकरता ते तसेच वागतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.